ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। विठ्ठल विठ्ठल। मोक्षपद तुच्छ केले या कारणे, मोक्षपद तुच्छ केले या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी। विटे ऐसे सुख नव्हे भक्तिरस, पुढता पुढतियास सेवावे हे। देवाहती रूप धरविला आकार, नेदू निराकार हो त्यासी। विटे ऐसे सुख नव्हे भक्तिरस, पुढता पुढतियास सेवावे हे। तुका म्हणे चित्त निवांत राहिले, तुका म्हणे चित्त निवांत राहिले, ध्यायती पाऊले विटेवरी। विटे ऐसे सुख नव्हे भक्तिरस, पुढता पुढतियास सेवावे हे। विठ्ठला विठ्ठल। प्राप्त प्रसंगी श्री क्षेत्र शेळगाव महाविष्णू, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 44वे आणि या सप्ताहामधील आज दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आणि या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ देहूनिवासी वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणांचा अभंग आहे। या भक्तिरसापुढे आम्हाला मोक्ष नको, आम्ही त्या देवाला प्रयत्नपूर्वक साकार रूपात आणलं, आमचं चित्त देवात रमलं आणि आता आम्हाला मोक्ष अजिबात नको, अशी पावती या अभंगाद्वारे तुकोबाराय देतात आणि भक्तिरसाचं महत्त्व, भक्तिरसाची महती प्रतिपादित करतात। विठ्ठल पवित्र असा महिना चालू आहे। सगळेच महिने पवित्र, ज्या महिन्यामध्ये आपल्या मुखाला
प्रभूचं नाम आलं तो दिवस, तो महिना, ते वर्ष पुण्य, तुमचं पुण्य म्हणजे तो पवित्र महिना. पण भगवंतच स्वतः म्हणतात की मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरः. सर्व मासामध्ये मार्गशीर्ष महिना माझी विभूती आहे, म्हणून पवित्र महिना. त्यामध्ये सुद्धा ज्या तिथीला भगवान योगेश्वर श्रीकृष्णानं अर्जुनाला गीतारूपी तत्वज्ञान सांगितलं तो दिवस म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यातली शुद्ध एकादशी म्हणजे आजचा दिवस. म्हणून दुग्ध शर्करा योग आजच्या दिवशी गीता जयंती हो, भगवद्गीतेची जयंती. साधारणपणे सजीव माणसाची जयंती पुण्यतिथी असते. असा एकमेव जगातला ग्रंथ आहे, त्या ग्रंथाची जयंती साजरी केली जाते. का? आजच्या दिवशी गीतारूपी अनमोल रत्न अर्जुनाच्या निमित्तानं अखिल मानवजातीला मिळालं. तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध एकादशीचा म्हणजे आजचाच दिवस. 5-5.5 हजार वर्षापूर्वी कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर जेव्हा अर्जुन मोहित झाला, समोर 11 अक्षोहिणी सैन्य आहे कौरवांचं, आणि स्वतः अर्जुनाकडं भगवंतासहित 7 अक्षोहिणी सैन्य आहे. दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा आहे आणि अर्जुन मोहित झाला. न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानीच किम नो राजेन गोविंद किम भोगेर्जीवितेन वा. असं म्हणून मला युद्ध नको म्हणू लागला. त्याची अवस्था सिदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यती वेपतुश्च शरीरे मे रोम हर्षश्च जायते. अशी अवस्था अर्जुनाची झाली. अर्जुन मोहित झाला थोडक्यामध्ये. आणि मोहानं गलित गात्र झालेला अर्जुन गांडीव धनुष्य खाली टाकून भगवान श्रीकृष्णाला म्हणतो मला युद्ध नको. अशा प्रसंगी भगवान अर्जुनाला म्हणतात, अरे आता सर्व युद्धाची तयारी झालेली आहे आणि तू शस्त्र टाकून खाली, असं जमणार नाही. क्लेब्यमास्मगम पार्थ नैतत्वयुपपद्यते. तुला हे जमणार नाही. असं क्षुद्रम हृदय दौर्बल्यम, हृदयाची शुद्र दुर्बलता काढून टाक आणि तस्मात उत्तिष्ठ कोणते युद्धाय कृत निश्चया, युद्धासाठी तयार हो, असं भगवान अर्जुनाला म्हणतात. प्रसंग कशासाठी सांगत आहे? गीता ज्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर आपल्याला मिळाली, त्या कुरुक्षेत्र म्हणजे आपल्या हरियाणा राज्यामध्ये दिल्लीच्या जवळ आहे. त्या रणांगणावर अर्जुन मोहित झाला ते निमित्त होतं. त्या निमित्तानं भगवंताला जाता जाता आपल्या अवतारातलं शेवटचं कार्य होतं की चिरंतन तत्वज्ञान आपल्याला देऊन जावं. ही सुद्धा भगवंताची कृपा दृष्टीच आहे आपल्या. सहज ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे, आणखी तेची अवसरे पाहुणे पातलो आम्ही. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, वत्स करोनी पार्थाते आणि दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय. पार्थाला वासरू करून अर्जुनाला जगाला, समस्त जगाला गीतेचं अमृत पान करण्यासाठी श्रीकृष्णासारखा वक्ता आणि अर्जुनासारखा श्रोता असे एक अमूल्य तत्वज्ञान मानव जातीला आजच्या दिवशी मिळालं. म्हणून गीता जयंती विशेष. विठ्ठल प्रत्येक ग्रंथाला कोणी ना कोणी लेखक आहे. तसं भगवद्गीता व्यासांनी महाभारतामध्ये ग्रथित केली, परंतु या स्वयंपद्मनाभस्य स्वतः योगम योगेश्वरात कृष्णात साक्षात कथयत स्वयं, स्वतः देवानं सांगितलेलं तत्वज्ञान म्हणजे एकमेव ग्रंथ आहे. दुसऱ्या ग्रंथाला कोणी ना कोणी लेखक आहे, त्या लेखकाचं काही मध्ये घुसण्याचा संभव आहे. परंतु भगवद्गीता एवढं प्युअर म्हणजे स्वच्छ आणि पवित्र भगवंताच्या मुखारविंदातून निघालेलं तत्वज्ञान आहे. त्याच्यात कुठलीही दुरुस्ती करण्याची गरज नाही.
जसं कोणतंही पुस्तक लिहिलं की नंतर कालांतरानं त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी लागते, पण गीता हे शास्त्र आहे, त्याच्यात दुरुस्ती नाही. काय आहे गीता? शास्त्र आहे. इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम मया नघ. हे शास्त्र आहे. गुह्यात गुह्यतरम मया. हे गुह्य ज्ञान आहे. आणि शास्त्र कशाला म्हणतात? ज्याचे सिद्धांत 5000 वर्षापूर्वी तेच होते, आजही तेच, आणि उद्या पुढे 5000 वर्षांनी तेच. शास्त्रामध्ये सिद्धांत बदलत नाहीत, आणि बदलतं ते शास्त्र नसतं. म्हणून एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम. जगात एकमेव असं शास्त्र आहे, एको देव देवकी पुत्र एव. असा एकच देव, देवकी पुत्र म्हणजे भगवान श्रीकृष्ण, आणि एक शास्त्र म्हणजे भगवद्गीता. अशी महान भगवद्गीता आजच्या दिवशी आपल्याला मिळाली. आज पारायण होतं का भगवद्गीतेचं? झालं का? वा. पारायण करणाऱ्याला धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी पारायण केलं. गीता 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 नाही पुनरावर्ती तया. आणि नाही पुनरावृत्ती तया नरा. म्हणजे पुनरपी संसारा येणे नाही. म्हणजे येणे जाणे खेपा, येणेची एके खुंटती. किंवा गीता गंगोदकम पित्वा पुनर्जन्म न विद्यते. पुन्हा त्याला जन्म नाही. किंवा गीता 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 त्रिवार बोलता पाप जाय तत्वता मोक्ष जोडे. म्हणून आजची एकादशी सुद्धा मोक्षदा एकादशी. सहज मोक्ष मिळणारी, मिळवून देणारी भगवद्गीता वाचल्यावर नुसतं एखाद्याला वाचता जरी येत नाही, फक्त गीता 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 असं जरी म्हटलं तरी पुनरावृत्ती नाही, तरी मोक्ष आहे, तरी पाप जात. एकची तो श्लोक वाचिताची नेमे अंती परमधामे प्राप्त होय. म्हणजे एक एक अक्षर म्हणजे कोटी कोटी अश्वमेध भगवद्गीतेत. अक्षरच नाहीत, ते ब्रह्म आहे. एक एक अक्षर म्हणजे असं ब्रह्मज्ञान भगवद्गीतेत भगवंतानं दिलेलं आहे. आता तुम्हाला थोडक्यात सांगतो. वेद उपनिषद वाचतो आपण, पण वेद वाचायला किती बुद्धी मोठी पाहिजे. कलियुगातल्या माणसाची एवढी बुद्धी नाही. हा वा. एक एक नाम कोटी कोटी यज्ञ असं आहे. म्हणजे वेदशास्त्र तुम्ही वाचता, पण वेदशास्त्र वाचण्या एवढं आयुष्य, एवढी बुद्धी कलियुगातल्या माणसाला नाही. त्याला सोपा मार्ग, वेदशास्त्रातलं सागरासारखं तत्वज्ञान भगवद्गीतेत घागरीमध्ये आलेलं आहे. तेवढंच आपल्याला प्राशन करायचं. किती सोपं आहे. वेदांचं सार काढून भगवद्गीतेत आलं. उपनिषदाचं सार भगवद्गीतेत. आणि सांगणारे कोण आहेत? स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू. स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू. श्री गीता प्रश्न अर्जुन.
कृष्ण वक्ता जिये ग्रंथी, या ग्रंथाचा वक्ता स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी, अर्जुनाला साक्षात भगवंतानं सांगितलेला ग्रंथ. 700 श्लोक आणि 18 अध्याय. वेगवेगळ्या अध्यायात भगवंतानं अर्जुनाला मोहित झाला होता. त्या निमित्तानं तत्वज्ञान भगवद्गीतेत परिपूर्ण देऊन टाकलं. आता तुम्ही म्हणाल शास्त्र वेद उपनिषद वाचायचे नाहीत का? वाचायचे, परंतु त्याला थोडासा वेळ लागतो त्याच्यातलं गुह्य काढायला. उदाहरण सांगतो. तुम्ही जर शास्त्र वाचत बसलात, समजा न्यायशास्त्र वाचलं, वैशेषिक शास्त्र वाचलं. न्याय आणि वैशेषिक शास्त्र असं सांगतं की जगाची उत्पत्ती कारण म्हणजे उपादान कारण काय आहे असं जर त्यांना विचारलं तर ते काय सांगतात? जगाचं उपादान कारण काय सांगतात? आपा न्याय वैशेषिक शास्त्राच्या मते काय? प्रत्येक शास्त्राचं मत वेगवेगळं आहे, लक्षात घ्या. तोपर्यंत आठवा. पुढलं सांगतो. सांख्य योगाचं म्हणणं असं आहे की जगाचं उपादान कारण प्रकृती आहे. परंतु प्रश्न असा निर्माण करतात दुसरे शास्त्र की चैतन्याशिवाय प्रकृती जग उत्पन्न कसं करेल? अनुत्तरित प्रश्न. पातंजलीचे योगशास्त्री प्रकृतीलाच जगाचं उपादान कारण मानतं. तिथेही तोच प्रश्न की चैतन्याशिवाय प्रकृती जग निर्माण कसं करू शकेल? जैमिनीला विचारलं पूर्वमीमांसेमध्ये, ते म्हणतात जगाचं उपादान कारण कर्म आहे. पण कर्म कोठून आलं आणि कुणी आणलं हे दुसरे शास्त्र विचारतात. तिथेही अनुत्तरित होतात. उत्तर मीमांसा शास्त्रकाराला विचारलं जगाचं उपादान कारण, ते म्हणतात परमात्म्याचा संकल्प. आता निराकाराच्या ठिकाणी संकल्प उत्पन्नच कसा होईल असा प्रश्न दुसरे शास्त्र विचारतात. म्हणजे हे शास्त्राचे भांडण तपतीर्थाटन आणि उर्वीचे भ्रमण, याजसाठी जप, याजसाठी तप आणि व्यासे हे अमुप ग्रंथ केले, असं शास्त्रांचं एक भांडण आहे. थोडक्यात तुम्हाला सांगितलं, आपला तो विषय नाही. मग शास्त्र वाचायला खूप वेळ लागतो. ब्रह्मज्ञान कळणं सोपं आहे का? ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी तरी का हिमफुटी वेदशास्त्रे, एवढं सोपं नाही. ब्रह्मज्ञान काय लेकुराच्या गोष्टी नाहीत. मग एवढं अवघड तत्वज्ञान सामान्य माणसाला संतांनी विचार केला, एवढं पचत नाही. अहो भगवद्गीता 700 श्लोकात देवानं सांगितली, ती सुद्धा आपल्याला समजली नाही. माऊली ज्ञानोबरायला येऊन त्याच्यावर भाष्य करावं लागलं, ज्ञानेश्वरी लिहावी लागली. ती ज्ञानेश्वरी आपल्याला कळाली का? कळण्यासाठी लिहिली, पण त्याच्यात सुद्धा एकतरी ओवी अनुभवावी. किती ओव्या आपल्याला कळतात वाचणाऱ्याला, आणि ज्याचे त्याच्या मनालाच माहीत. विठ्ठला एक जणाला विचारलं तुम्हाला ज्ञानेश्वरी कळाली का? मला मुखोद्गत आहे म्हणले. भगवद्गीता मुखोद्गत. पण छाती ठोकपणे असं कोणी सांगू शकत नाही. त्याचं कारण आहे, गीता हा ग्रंथ, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ वाचावा तेव्हा
अर्थ न कळता वाचणे हे एक कारण झालं. त्याच्यात दुसरं काय, आपल्याला हे ग्रंथ समजत नाही, त्याच्या संस्कृतची अडचण. गीता का समजत नाही? 12 वर्ष व्याकरणाचा अभ्यास करणं सोपं आहे? नाही. पुन्हा भगवद्गीतेचा अर्थ कळाला असं का म्हणू शकत नाही? मला हे सांगायचं होतं की दिने दिने नवम नवम, रोज नवा अर्थ लागतो. जे ज्ञानेश्वरी वाचक आहेत त्यांनी म्हणू द्या, मला मागच्या आवर्तनात जो अर्थ कळाला, पुढच्या आवर्तनात त्याला ॲडिशन झाला, आणखी अर्थ, पुढे आणखी ॲडिशन, असं जीवन संपत जातं. पण अर्थ ॲडिशन होत चालतो, असं ज्यांनी वाचतात त्यांचा अनुभव आहे. कितीही वेळा भगवद्गीता ज्ञानेश्वरी वाचा, दिने दिने नवम नवम, दररोज नवीनच वाटते. देशपांडे का हे बरोबर आहे का अनुभव? ज्यांनी वाचला, आता त्या ज्ञानेश्वरीच्या गाईड आहेत त्यांना माहीत, दररोज नवीन वाटते की नाही ज्ञानेश्वरी? का कंटाळा येतो? नाही. त्याचं कारण काय? दिने दिने नवम नवम. भगवंताचं रूप दररोज बघा, दररोज नवीन दिसते. तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व, दररोज नूतन वाटतं. म्हणून भगवद्गीता किती वेळा वाचली तरी मला संपूर्ण कळाली असं म्हणताच येत नाही. विठ्ठला विठ्ठला. आपली तर कथा सोडा, या गीतार्थाची थोरी स्वयं शंभू विवरी, तेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी, तेत हरू मने नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे, आणि तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. हे गीता तत्व नित्य नूतन आहे, म्हणून भगवद्गीता नित्य वाचली पाहिजे. नित्य. अहो, भगवद्गीता म्हणजे आपलं जीवनच झालं पाहिजे, वाचनच नाही. त्यानुसार आपलं कर्म म्हणजे जीवन भगवद्गीतामय झालं पाहिजे. असं भगवद्गीता जयंतीच्या दिवशी सर्वांनी संकल्प करावा. आता भगवद्गीतेचा विषय घेतल्यानंतर आपला कीर्तनाचा विषय राहील. थोडक्यामध्ये पार्श्वभूमी सांगितली, त्याच्यानंतर आपल्या अभंगाकडे वळू. विठ्ठला विठ्ठला रामायणामध्ये शरभंग ऋषीची कथा आलेली आहे. शरभंग ऋषी वैकुंठाला निघाले आणि तितक्यामध्ये त्यांना बातमी आली की प्रभू रामचंद्र इथं येणार आहेत तुमच्याकडं. त्यांनी आपली वैकुंठ गमनाची वेळ टाळली आणि सांगितलं, प्रभू रामचंद्र इथं यायलेत ना, वैकुंठच भूतलावर येत आहे, मी वैकुंठात कशाला जाऊ? आणि त्यांना येईपर्यंत वाट पाहिली. प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं आणि मग देह योगाग्नीनं विलीन केला. मग त्यांनी देह ठेवला. म्हणजे भगवान तिथं आले. आता मला हे सांगायचं की ज्या शरभंग ऋषीला भगवंतापुढे वैकुंठ गमन तुच्छ वाटलं, तसं तुकोबरायला भक्तीपुढे मोक्ष तुच्छ वाटतं. आता तुम्ही म्हणाल, आम्ही तर सारेजण मोक्षासाठी प्रयत्न करतो. कुणालाही विचारलं भक्ती कशासाठी? जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका व्हावी, हा एक सामान्य साधकाचा हेतू असतो. तो बरोबरही आहे, चुकीचा नाही. कारण का, काही थोडा बहुत लागपाठ, काहीतरी करावं लागेल ना आपल्याला मोक्ष मिळण्यासाठी. मोक्ष थोडा सोपा आहे. आपण म्हणतो मोक्ष सुखा हनवलाता, पण मोक्ष मिळणं सोपं आहे का? तुकोबराय तर म्हणतात, तो असे उघड गांठोळीस, आमच्या तर जवळच आहे म्हणले मोक्ष, तुम्हाला अवघड असेल म्हणले. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दाशी, आमच्यासाठी अवघड नाही. तुम्हा साधक आहेत, तुम्ही इच्छा करतात मोक्षाची, करा, पण आम्हाला नाही म्हणले. मोक्षाचे आमासी नाही अवघड, आणि तो असे उघड गांठोळीस, आमच्या जवळ आहे, आमच्या घरीच राहतो. बरं, तुकोबरायला विचारलं, तुम्ही असं म्हणता आम्ही मोक्षासाठी प्रयत्न करता, तुम्ही म्हणता मोक्ष नको, मग आम्ही करायचं काय? तुकोबराय म्हणतात, मी का नको म्हणतो? अभंगाचं प्रथम चरण, मोक्ष
बरोबर आहे. अभंगाच्या प्रथम चरणात असं म्हणतात, मोक्षपद तुच्छ केले या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी. आम्ही युगायुगात जन्म घेऊ. तुम्ही जन्माला कंटाळला असाल पण आम्ही नाही. तुम्हाला मोक्ष पाहिजे, आम्हाला जन्म पाहिजे. आता हे उलट कसं? तुकोबरा म्हणतात, मी सांगतो स्पष्ट करू. मी घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारे. तुकोबरायनं प्रयोजन सांगितलं, उत्कृष्ट प्रमाण आहे. आमच्या जन्म घेण्याचं प्रयोजन काय? तुझी चरण सेवा साधावया. हे आमच्या जन्म घेण्याचा हेतू. आणि तुम्हाला जन्म का नको? संसारात फटके बसले म्हणून नको. म्हणजे उद्विग्नतेतून तुम्ही जन्म नको म्हणतात. म्हणजे आपण म्हणतो वैतागून नको म्हणतो. वैतागणे वेगळं आणि स्वतःहून मोक्ष पाहिजे म्हणणं वेगळं. आपल्याला संसारात 4 फटके बसले, जरा सुखदुःखामध्ये आपण होरपळून निघालो की काही पडलं नाही संसारात म्हणतात. मग संसार तर करतात पण दोष कुणाला देतात? संसाराला देतात. आणि मग करतात, सोडित तर कोणीच नाही. असा कोणी माणूस आहे का? फक्त वरून म्हणतो काही पडलं नाही गुरुजी संसारात. मग सुटत का नाही संसार? त्याचं कारण आहे आसक्तीच सुटली नाही. वर बोलतो आणि वैतागून बोलतो. वैतागून उद्विग्नतेतून होत नाही. खरं वैराग्य असं प्राप्त होतं का? खरं वैराग्य प्राप्त होण्यासाठी अनुताप व्हावा लागतो. कधीतरी जीवनात अनुताप झाला पाहिजे. उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. संत तुलसीदास इतके प्रपंचात आसक्त होते पूर्वाश्रमीत की एकदा पत्नी माहेरी गेली. कुणाची? संत तुलसीदासांची पत्नी रत्नावली माहेरी गेली. संत तुलसीदासांना घरामध्ये मन लागेना. पत्नी माहेरात पोहोचली, संध्याकाळ झाली की तुलसीदासांना वाटलं पत्नीला भेटायला जाऊ. एवढे आसक्त होते संसार. धो पाऊस चालू आहे. त्या पावसात तुलसीदास निघाले. एक नदी आडवी लागली. त्या नदीतून एक प्रेत वाहत येत होतं. त्या प्रेतावर बसले, नदी पार केली. लक्ष नाही प्रेत आहे, कुठे बसलोय म्हणजे याचं भान नाही. असो ऐसा कोठे आठवची नाही, आणि देहीच विदेही आपले काही 50 रुपयात देहीच विदेही दशा भोगतात. 50-100 रुपयात म्हणजे तुम्हाला समजला अर्थ. तसे नव्हते. तुलसीदासांचं जीवन आहे का? पुढे गेले. आता मोठी माडी होती त्यांची, म्हणजे बंगला, जुन्या काळचा सासरवाडीचा बंगला. पत्नीची खोली वरच्या मजल्यावर. तिथून एक दोरी दिसली त्यांना. त्या दोरीला धरून वर गेले. पत्नीला म्हणाले, तुला माहित होतं मी येणार आहे म्हणून माझ्यासाठी दोर सोडला. तिनं सांगितलं, दोर वगैरे मी काही सोडला नाही, मी तुमची काही वाटही बघितली होती, मागेच कशाला येतात? नाही तू दोर सोडलास, चल पहा बरं. पाहिलं तर तिथं एक साप लोंबकळत होता. त्या सापाला धरून तुलसीदास वर गेले. पत्नीनं सांगितलं, माझ्यामध्ये या हाडा मांसाच्या स्त्रीमध्ये आणि प्रपंचामध्ये जेवढी आसक्ती तुम्हाला आहे तेवढी ह्या देवाबद्दल जर लागली तर जगात वंदनीय व्हाल आणि देवाजवळ स्थान मिळेल. नवे तुम्ही देवच व्हाल. एवढाच शब्द पत्नीचा ऐकला. अनुताप होण्यासाठी जास्त बोलणं लागत नाही. शहाण्याला शब्दाचा मार. एवढं
वैराग्याचे बळ आणि धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा असलं वैराग्य पुन्हा प्राप्त केलं त्याने. तिथून जे निघाले ठरवलं ठीक आहे पत्नीनं माझी कान उघडणी करावी यापेक्षा आणि काय. आता या संसाराचा त्याग भगवंतासाठी करतो आणि जगाच्या मालकाला प्राप्तच करीन तेव्हाच परत येईल. प्रभू रामचंद्राची भेट घेतल्याशिवाय थांबले नाहीत. कोण? तुलसीदास. प्रभू रामचंद्रांना दर्शनच द्यावं लागलं. तुलसी रामायण लिहिलं. असे संत तुलसीदास. एवढा अनुताप घ्यावा लागतो. याला म्हणायचं वैराग्य. असं वैराग्य दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा ह्याला म्हणायचं वैराग्य. वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी आणि आता ऐसा तुलसीदास कोणी होणे नाही. अव सांगतील ज्ञान म्हणतील खून पण दावीतील खून परी नये खून ज्ञान वाचे असं काहीतरी. म्हणजे ज्ञानोबरायासारखं पुन्हा दुसरं कोणी होणे नाही. निवृत्तीनाथासारखं वैराग्य नाही. तुकोबरायासारखं वैराग्य नाही. ज्ञानोबरायासारखं ज्ञान नाही. नामदेवरायासारखं प्रेम नाही. आता ऐसे कोणी होणे नाही. कलियुगात फक्त या बोलायच्या गोष्टी. आता कोणी तुलसीदास झाले ते एकच. असे एखादाच मनुष्यानाम सहस्त्रेषु असतो. कश्चिद्यतति सिद्धे आणि यततामपि सिद्धानाम कश्चिन मां वेत्ति तत्वता. भगवंताला तत्वता जाणलं तुलसीदासांनी देवच झाले. विठ्ठला देवची होऊन ठेव. वा म्हणजे नर आपणी करणी करे तो नरका नारायण. म्हणजे नराचा नारायण होतो त्यासाठी साधना करावी लागते. साधना ही अखंड करावी लागते. मी मागे एक उदाहरण दिलं. एक दुकानदार एका तासाला जर आपला गल्ला किती जमला तपासत असेल तर तो दुकानदार नाही. दिवसभर धंदा करावा. धंद्यातली मिळकत म्हणजे मिळालेली कमाई संध्याकाळी पाहावी दुकान बंद करताना किती झाली. आणि थोड्या तासाला बघणं म्हणजे उतावळेपणाचं लक्षण आहे. उतावळा नवरा गुडघ्याला वासी. तसं साधनेत उतावळेपणा जमत नाही. बहुनाम जन्मना म्हणते साधना करावी लागते आणि मग माग फिरून पाहावं लागतं की काय मिळालं साधना करून. हिशोब कधी घ्यायचा? 12 वर्ष तप करायचं मग हिशोब बघायचा. आपण ज्या नामसाधनेत राहिलो त्याच्यात फायदा काय झाला. आपण तर एक दिवस कीर्तनाला येतो. गुरुजी कीर्तनाला रोज यायलो पण शेळीचं पिल्लूच मेलं. आता कीर्तन बंद. देवाला कळू नये मी भजनाला येतो माझ्या शेळीचं पिल्लू दुसऱ्याचं गेलं नाही तो येत नाही भजनाला. ही साधनेतला उतावीळपणा आहे. वा काय जन्मा येऊनिया केली म्या जोडी आणि हाची घडोघडी चित्ता येतो आठव. काकड्यामध्ये आपण म्हणतो. तुकोबराय म्हणतात अहो येथे अवघे वाया गेले दिसती सायास. मला तर माग बघितल्यास असं वाटतं की आपलं आयुष्य फुकट गेलं. खाण्यापिण्यात बायका लेकरात कशात गेलं? प्रपंचातच गेलं. किती राहिलं? अगोदरच गणित शतगणित येते. काय भजनासी उरले ते पाहेगा. आयुष्यातला थोडाच वेळ भजनाला मिळणार आहे म्हणून सावध व्हा आताच. मग प्रपंचातली आसक्ती काढायची आणि भगवंताकडे आसक्ती जोडायची. तीच आसक्ती फक्त टर्न बदलायचं. सोपं काम आहे का नाही? बरं संसारही सोडा म्हणले नाहीत तुकोबराय.
संसारी असावे आसोनी नसावे, आणि कीर्तन करावे किंवा भजन करावे वेळोवेळा, म्हणजे आसोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, हा एक मार्ग सांगितला. जसं संताजी जगनाडे महाराज तेली समाजातले तुकोबरायकडे आले आणि त्यांना वैराग्य प्राप्त झालं. ते म्हणले आता मी संसार सोडतो. तुकोबरायांनी सांगितलं संसार सोडू नका, संसार न सोडता फक्त आसक्तीरहित फलाशा रहित कर्म करा आणि संसारात देहानं राहा, मनानं परमार्थात राहा, तुमचा संसार सुखी होईल. एवढ्याच 2 गोष्टी सांगितल्या संताजी जगनाडे महाराज म्हणजे संतू तेली. तुकोबरायचे अभंग लेखक झाल्यानंतर ते सुदुंबरे गावचे आपल्या इकडे, आणि 14 टाळकऱ्यामध्ये एक टाळकरी होते. मग तुकोबरायांनी कुणालाही प्रपंच सोडा असा उपदेश केला नाही, पण प्रपंच ओसरो म्हणजे त्याचं प्रेम कमी करा, म्हणजे आसक्ती तोडा, अनासक्त राहा कमळासारखं, एवढाच उपदेश आहे. सोपं आहे का नाही? प्रपंच ओसरो आणि चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा, असं करा. म्हणून प्रपंचातले असक्ती रणभिश्वंग, पुत्रदार ग्रहादिशू, पुत्रदारा धन याची आसक्ती सोडायची. याच्यामध्ये काय, हे मृगजळासारखा भास आहे, सुखाचा भास आहे. म्हणून या सुखाच्या मागं माणूस धावतो, परंतु नंतर लक्षात येतो उशिरा येऊन नाही, लवकर शहाणा व्हावं लागतं. लवकर शहाणा झालेला माणूस साधना जास्त करू शकेल, आयुष्य जेवढं आहे तेवढं. म्हणून सावधान, लवकर जागृती संतांनी दिलेली आपण लक्षात आली पाहिजे. आपल्या येत नाही का, विषयात आणि विकारात सगळी दुनिया गुंतलेली आहे. तुम्ही विचार करा, 2च गोष्टी, विषय आणि विकार. हे पाठीमागे सारखे आहेत, काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढाळ, ह्याच्यात तर सगळं गेले. सगळं हे आहे म्हणजे आसक्ती आहे, आणि देहावर पण आसक्ती आहे. हा देह माझाच म्हणतो माणूस मरेपर्यंत. 5 जणांचा उसना आणलाय आणि शरीर ज्याचे त्याशी समर्पिले, शेवटला समर्पण पण करायचं आहे. समर्पण पण ज्याचा आहे त्याला देऊन टाकायचं आहे. म्हणजे पंचभूतात्मक देह पंचभूतामध्ये विलीन होणार आहे. तरी फक्त लेबल आपण आपलं लावून घेतलं, नाही नाही माझा देह आहे. मग हे देह तादात्म्य काढलं तर संसारावरली आसक्ती जाईल. हे जायला तयार नाही. बोलायला सोपं आहे, पण काढणं देहावरली आसक्ती एवढं सोपं नाही. काही जणांना वाटतं सहज आसक्ती निघते, एवढं काय अवघड आहे. त्याच्यासाठी 12-12 वर्ष तप करावं लागतं. ऋषींना एक अवगुण म्हणजे दुर्गुण घालवण्यासाठी 12-12 वर्ष लागली. ही मोठ्यांची गोष्ट आहे. विश्वामित्रांना त्यांचा दुर्गुण काढण्यासाठी 12 वर्ष तप करावं लागतं. वसिष्ठासोबत विनाकारण मत्सर क्रोध काढण्यासाठी 12 वर्ष लागली. वसिष्ठांची बरोबरी. वसिष्ठ कोण? बरं, विश्वामित्रही महान आहेत. दोन्ही एके सृष्टीवरही सृष्टी केली. बघा, लक्ष द्या, कोणी कमी जास्त नाही, दोघंही महान आहेत, प्रातस्मरणीय आहेत. एके सृष्टीवरही सृष्टी केली आणि एकाची छाटी तपिन्नली.
दोघांची पावर साधारण नाही, आपल्या डोक्याच्या वरची आहे. अहो सूर्याला सांगितलं आमच्या साक्षीला एक, तर सूर्य म्हणाला प्रकाश कोण देईल, तर वशिष्ठांची छाटी टाकल्याबरोबर छाटी प्रकाश देऊ लागली. आता काय तेज असेल बघा वशिष्ठ. आता असले माणसंच राहिले नाहीत, वजनदार माणसं म्हणजे ऋषीमुनी होते. त्यांचं वजन होतं, देवापाशी शब्द होता आणि तपाचं बळ होतं, तपस सामर्थ्य तेवढं होतं त्यांचं. वाणीचं तप असेल, कायिक वाचिक मानसिक सगळ्याच तपानं परिपूर्ण होते ते. त्यांचा शब्द म्हणजे अंतिम शब्द असायचा, एवढं तप होतं. सागराला बोलविलं, तू ये बाबा आमच्या साक्षीला. सागर म्हणला माझं काम कोण करेल, मी कुठं राहू. तर वशिष्ठाने आपल्या कमंडलूमध्ये सागर साठवला. सागर कमंडलूत साठला. आता ह्याच्याही पुढचे एक ऋषी आहेत, यांनी तरी कमंडलूत साठवला. एका ऋषीनं तर सागरच पिऊन टाकला, अगस्ती मुनी. म्हणून सागर जर जास्त जर खवळला तर लोक म्हणतात सागरा अगस्ती आला. म्हणल्यावर सागर भीतो. नुसतं अगस्तीचं नाव जर घेतलं तर सागर आताही भीतो. तुम्ही म्हणून बघा, कोळी लोक आता सुद्धा म्हणतात सागराला. अगस्ती आला म्हणल्याबरोबर त्यांचं संकट जातं. का? अहो जववरी तववरी जंबुक करी गर्जना, कुणासमोरही कोणी गर्जना करत नाही. कारण सागर कधीपर्यंत गर्जना करतो, जवत्या अगस्ती ब्राह्मणा देखिले नाही, तोपर्यंतच सागराची गर्जना. बाकी एकदा अगस्ती पुढे आल्यास सागर शांत होतो. हे तपस सामर्थ्य कुणाचं आहे? सागराला माहित आहे आपण जर जास्तच काही आगाऊपणा केला तर हा माणूस म्हणजे हा ऋषी मुनी, हे अगस्ती मुनी आपल्याला पिऊन टाकतात. ही पावर कुणाची होती? ऋषी मुनींची. म्हणून ऋषी आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहेत. यो बुद्धे परतस्तुस असं कीर्तनात सांगितलं की विज्ञाननिष्ठ लोक लगेच जागृत होतात. हे विज्ञानात बसत नाही. याच्यात सुद्धा तुम्ही भगवद्गीता वाचा, भगवद्गीतेत संपूर्ण विज्ञान आहे. ज्ञान विज्ञान योग आहे. ज्ञान आहे, कर्म आहे, भक्ती आहे. भगवद्गीता ज्ञान कर्म भक्तीनं परिपूर्ण आहे. विठ्ठल विठ्ठल. आपला विषय तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला मोक्ष आम्हाला जन्म. कसं काय तुकोबाराय? अहो म्हणले जेव्हा जेव्हा भगवान अवतीर्ण होतात तेव्हा तेव्हा मी हजरच असतो. मला मोक्ष नकोच आहे, मी देवाला सांगून टाकलेलं आहे मला मोक्ष नको, असं देवाला मी छाती ठोक सांगितलं, विचारपूर्वक सांगितले. असं म्हणाल तुम्ही अविचारानं भावनेच्या भरात येऊन तुकोबाराय म्हणाले नाही. त्याची पावती देतो म्हणले तुकोबाराय. मी सत्ययुगात प्रल्हाद होतो, त्याच्यानंतर द्वापार युगात उद्धव झालो, त्रेतायुगात अंगद, द्वापार युगात उद्धव आणि कलियुगात नामदेव झालो. आम्हा जन्म घेणे युगायुगी चालू आहे. युगायुगात आम्ही जन्म घेतच असतो. अहो जे जे झाले अवतार आणि तुका त्यांचे बरोबर तुकोबाराय सोबतच आहेत. नामदेवरायापर्यंत 4 अवतार झाले, तरी सुद्धा 4 कोटी अभंग राहिले होते. 96 कोटी त्यांनी पूर्ण केले. प्रतिज्ञा किती होती नामदेवरायांची? शतकोटी तुझे करीन अभंग. शतकोटी अभंगाचे मग 96 झाले, अवतार संपला. आता किती राहिले? 4 कोटी. कोणी म्हणते 4.5 कोटी, 5 कोटी. आता वेगवेगळ्या ग्रंथात वेगवेगळ्या संख्या दिलेल्या आहेत. सांगे शतकोटी उरले ते शेवटी लावी तुका. मग ते राहिलेले 4 कोटी पूर्ण करण्यासाठी नामदेवरायच पुढे तुकोबाराय म्हणून आले. म्हणजे संत तुकाराम महाराजांचा अवतार म्हणजे पूर्वाश्रमीचे नामदेवच. आणि नामदेवांनी चहुयुगाचा भक्त नामा 4 युगात जन्म घेतला. म्हणून आम्हा जन्म घेणे युगायुग.
आणि आम्हा जन्म घेणे योगायोगी, आम्ही असं योगायोगात जन्म घेतो, आम्हाला मोक्ष नाही. बरं, आणखी जन्म घेण्यामागं दुसरं एक कारण आहे म्हणले तुकोबाराय. प्रपंचात तुम्हाला वैताग येतो, पण आम्हाला प्रपंचात सुख वाटतं. म्हणजे आम्हाला प्रपंचात सुख, तुम्हाला प्रपंचाचा वीट आला. एका ठिकाणी तुकोबाराय बी म्हणले ना, विटले हे चित्त प्रपंचापासोनी, विटले हे चित्त प्रपंचापासोनी, मला ते मनी बैसले. वेळेकडं पाहतोय कारण होत नाही, त्याच्यामुळे 11:15 झालं पाहिजे. तुकोबाराय सुद्धा म्हणले ना, विटले हे चित्त प्रपंचापासोनी, आमचं चित्त विटलं. म्हणले रोज रोज एकच भाजी खाल्ल्यास नको वाटते काही दिवसानं, किंवा रोज रोज तुम्ही गोडधोड खा, एक दिवशी चटणी भाकर खावी लागते, म्हणजे चित्त विटतं. संसारामध्ये कोणतीही गोष्ट मिळू द्या तुम्हाला, अमाप पैसा मिळू द्या, अमाप संपत्ती मिळू द्या, मुलं बाळ मिळू द्या, पत्नी चांगली मिळू द्या, आणखी काही रावणा एवढं तर ऐश्वर्य आता मिळणार नाही, तरी सुद्धा रावणाला कमतरताच जाणवू लागली. आता आपल्याला तर जाणवणारच, त्याला जाणवते म्हणजे आपल्याला जाणवणार हे निश्चित आहे. म्हणून प्रपंचात असा परिपूर्ण कोणी नाही, जगी सर्व सुखी असा कोण आहे. तुम्ही म्हणाल डॉक्टर सुखी, डॉक्टरला भरपूर पैसा येतो. मंत्री सुखी, दररोज चॅनलवर लोक म्हणले विटलं, म्हणले मन आता आमचं. कुठं बरेच लोक मला म्हणले राजकारणात आमचं मन विटलं. म्हणलं मग इकडे या परमार्थात, इकडं मात्र तुमचं मन विटणार नाही ह्याची ग्वाही तुकोबारायनं अभंगाच्या ध्रुवचरणात दिली. हा, तुकोबाराय सगळ्यांना सांगतात, तुमचं चित्त प्रपंचात विटलं असेल मग परमार्थात या, दररोज परमार्थ करा, कधीच तुम्हाला वीट येणार नाही. आतापर्यंत असा कोणी माणूस झाला नाही की त्याला भगवंताचा नामाचा वीट आला. जर वीट आला असता तर संतांनी 700 वर्ष दिलेली परंपरा बंद पडली असती. आज तागायत चालू आहे म्हणजे परमार्थात वीट नाही, मन विटत नाही. वा, अवीट गे माये विटेना, आणि जवळी आहे परी भेटेना. ज्ञानोबारायनं अवीट गोडी कुठं आहे? परमार्थात अवीट गोडी आहे. तेवढी अवीट गोडी कुठंच नाही. विषयात गोडी आहे पण किती आहे? क्षणिक आहे.
तुम्हाला विषय कधी सुख देत? क्षणिक सुख देतात. विषयाचे सुख, समसुख वा. वेगळाची बाहुली, विषयाचे समसुख वेगळाची बाहुली, विषयाचे समसुख वेगळाची बाहुली, विषयाचे समसुख वेगळाची बाहुली. अमराची सावली काय करया, अमराची सावली काय करया, सुंदर प्रमाण यथायोग्य, अनुचित म्हणायचं. अनुचित प्रमाण आहे. विषयाचं सुख क्षणिक आहे. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आणि आभराची सावली जाईल रया. आभाळाची सावली जास्त काळ राहत नाही आणि बेगडाच्या बाहुलीचा रंग लगेच उडतो. तसं विषयाचं सुख लगेच उडून जातं. याचं उदाहरण, आज गुलाबजामुन खा, उद्या आणखी खावे वाटतात, म्हणजे क्षणिक तृप्ती होते. पुन्हा पुन्हा ते विषय सेवन करावे वाटतात, कारण इंद्रिय बहिर्मुख आहेत. प्रत्येक इंद्रियाचे विषय वेगळे आहेत, लक्षात घ्या. डोळ्याचा विषय वेगळा, जिभेचा वेगळा, कानाचा वेगळा. तुम्ही जर ह्या इंद्रियांचे चोचले पुरवत बसलात तर इंधने निमाला अग्नी कोठे. इंधनात म्हणजे अग्नीमध्ये जर तूप टाकलं तर अग्नी विजेल का पुन्हा भडकेल? भडकेल. तसंच आहे विषय जेवढे, राईट, विषय सेविता कोण तृप्त झाला आणि इंधने निमाला अग्नी कोठे, म्हणजे भूय एवाभिवर्धते त्याला म्हणायचं, पुन्हा तो वाढतो. तसं विषय किती जरी मिळाले, कितीही विषयाचा उपभोग घ्या, येथे वाटे गोड आणि पुढे अवघड यमदंड. पण विषयाचं सुख क्षणिक आहे. त्या विषयाच्या सुखाच्या मागे जर धावलात तर पंचविषयामध्ये 5 जणांचा नाश झालाय. आपला काय बघा, आपल्याकडे तर हे 5ही विषय आहेत. शब्द या विषयानं हरणाला खाऊन टाकलं, म्हणजे हरणाचा जीव गमवावा लागला. हरणाला स्पर्शानं हत्तीला आपला जीव प्राण गमवावा लागला. स्पर्श विषय, रूपानं पतंगाला जीव गमवावा लागला. माशाला रस या विषयानं ग्रासलं. आता राहिला गंध, आणि कमळाला भ्रमर गुंतले गंधानं, गंध या विषयानं भुंग्याचा नाश झाला. आता हे 5ही विषय शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध माणसामध्ये आहेत, आणि ते सेवन करण्यासाठी आपले इंद्रिय त्यांच्यापेक्षा पॉवरफुल आहेत. म्हणल्यावर यद्वा तद्वा भविष्यती, त्याचं भविष्य सांगू शकत नाही. या विषयाच्या जर आहारी माणूस गेला, बरेच माणसं आपण बघतो विषयात विकारात वाहत जातात. म्हणजे इंद्रियावर संयम नाही. त्याचा परिणाम असा झाला की वैराग्य येत नाही, आत्मपरीक्षण तो करत नाही, आत्मनिष्ठ बनत नाही, जीवनमुक्त बनत नाही. आणि वैराग्य नाही आलं तर ज्ञान कुठून येणार? ज्ञान टिकत नाही. वैराग्यवान पुरुषाजवळच ज्ञान टिकतं आणि श्रद्धावान पुरुषाजवळच ज्ञान राहतं. श्रद्धावान लभते ज्ञान. श्रद्धावान माणसाला ज्ञान मिळतं आणि वैराग्यवानापाशी टिकतं. श्रद्धा वैराग्य म्हणजे भक्ती, ज्ञान भक्ती कर्म ज्याच्याकडं आहे त्याच्याकडं ज्ञान राहतं, त्याचं वैराग्य पूर्णतेकडे जातं. जसं आद्य शंकराचार्य आहेत. आद्य शंकराचार्य म्हणतात ना, जीवनामध्ये जर वैराग्य टिकवायचं असेल तर विवेक असावा आणि अनुताप असावा, त्याच्याशिवाय वैराग्य नाही. वैराग्याच्या परीक्षा होतात नंतर. मज बोलता न वाटे सोपे म्हणले तुकोबरा. वैराग्य न हे सोपारे आणि मज बोलता न वाटे खरे. त्यांनी असे बघितले होते काय काय वैराग्य आहे म्हणणारे लोक, त्याचं उदाहरण सांगत नाही. त्याच्यावरून त्यांनी अनुमान काढलं की हे सोपं नाही. म्हणून
भक्ती मार्ग आपल्याला दिला. आता लक्षात घ्या आपल्या विषयाकडे. भक्ती मार्ग आपल्यासाठी दिला. हे सगळे खाचखळगे संतांनी आपल्या अंतकरणात साठवले आणि ते बाजूला सारून एक असा मार्ग केला की ते काटे, खळगे, खाचखळगे, खड्डे यांनी मुक्त केला तो रस्ता. सूक्ष्म दुस्तर आणि केला राज्यभार चाले ऐसा. अशी एक राजमार्ग आपल्याला संतांनी दिला, तो म्हणजे भक्ती मार्ग. आणि त्या भक्ती मार्गातलं सुख तुकोबाराय म्हणतात, विटे ऐसे सुख नव्हे भक्तिरस, पुढता पुढतियास सेवावे हे. मग हे भक्तिरसातलं, भक्ती मार्गातला भक्तिरस हा अवीट आहे, तो विटत नाही. तो संतांनी तयार केलेलं रसायन. हे रसायन असं आहे की ब्रह्मरस घेई काढा. तो जर काढा घेतला तर भवरोग ऐसे जाय अनेक काय शुल्लक. साधारण रोग तर गेलेच हो तुमचे, एकाच काड्यात सगळे रोग दुरुस्त होतात. असा ब्रह्मरस तो अवीट आहे. विटे ऐसे सुख नव्हे भक्ती. विटणारं सुख नाही म्हणतात. ब्रह्मरस हे विटणारं सुख नाही, म्हणजेच अवीट आहे. अवीट आहे हा ब्रह्मरस. आणि सगळ्या रोगावर रामबाण उपाय. एकच काढा घ्यायचा, दुसरा काढा घेण्याची गरज नाही. जेने पिढा वारेल एवढाच काढा घ्यायचा. म्हणून या भक्तिरसातलं सुख अवीट आहे, कधीच विटत नाही. एवढं लक्षात घ्या. अवीट गे माये विटे नाही, एवढं लक्षात ठेवा की विटे आहे सुख नव्हे भक्तिरस. विटणारं सुख नाही. मग आम्हाला हे पुन्हा 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 सेवन करावंच वाटतं. का? कारण त्याच्यात गोडीच तेवढी आहे. पुन्हा पुन्हा जसं काला खाण्यासाठी पुन्हा पुन्हा देवांना यावं वाटतं, आपल्यालाही यावं वाटतं. का? त्या काल्यामध्ये तसं सुख आहे. चवी चवी घेऊ घास, ब्रह्मरस आवडे असं काहीतरी. हां, कारण का? तो काला खाण्यासाठी देवजळी झाले मासे, त्यांनाही मिळाला नाही. तसा असा अवीट रस आहे. वैकुंठी तो ऐसे नाही. म्हणून आम्हाला वैकुंठ मोक्ष नको. तिथं हे नाहीच ना, तिथं नाही. म्हणून वैकुंठाशी आम्हा नको धाडू, तिथं नको आम्हाला. इथं अवीट सुख आहे. या सुखापायी आम्हाला मोक्ष नको. आणि हे आम्ही पुन्हा पुन्हा सेवन करण्यासाठी आम्हा जन्म घेणे. कारण काय? पुढता पुढती आस सेवा होय. पुन्हा पुन्हा सेवन करावाच वाटतो असा भक्तिरस. या भक्तिरसापुढे आम्हाला मोक्ष, वैकुंठ, स्वर्ग, रिद्धी सिद्धी हे तो आम्हा फोल भक्ती पुढे हे आम्हाला नको. रिद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल, आणि हे तो आम्हा फोल भक्ती पुढे. भक्ती पुढे हे आमच्यासाठी फोल आहे. आम्हाला भक्ती दे देवा हे नको. म्हणजे असले चॉकलेट आम्हाला देऊ नको. जसं आई बालक रडू लागलं की त्याला एक एक चॉकलेट देते, रडणं थांबतं. पण हुशार आणि शहाणं लेकरू म्हणजे शहाणा मुलगा कोणता? जो चॉकलेट नको मला आईच पाहिजे म्हणून रडत बसतो, आई मिळेपर्यंत रडणं थांबवित नाही, त्याला म्हणायचं शहाणा तो धनी घेतो असे. तो शहाणा म्हणून. तसं चॉकलेटला न भूलता मला देवच पाहिजे, बाकीच्या मध्ये आड येणाऱ्या गोष्टी तुकोबरायांनी याला फाटा दिला. त्या कारणानं येणे कारणे कोणत्या मध्ये जर आला तर आम्ही देव दुरावतो म्हणून मोक्षपद तुच्छ केले. या कारणे
या कारणानं आम्हाला नको, कारण तो अडथळा आहे. मला देवाकडे जाण्याच्या मार्गातले हे रिद्धी सिद्धी हे पिसे लावतात बिनकामे नसलेले. बऱ्याच महाराजांना पंडित लोकांना कुणाला ज्ञानी म्हणून पदवी लागली की अहंकार आला, घसरला खाली. कुणाला वैराग्यवान पुरुष म्हणून एखादी उपाधी लागली, ब्रह्मनिष्ठ वैराग्यनिष्ठ अमुक तमुक, कलियुगात भरपूर पदवी आहेत, तो महात्मा तिथंच आडला. कुणाला रिद्धी सिद्धी एखादी प्राप्त झाली, निघाला विदेशात मोठा बाबा हो, वाह करिता बरोबरी दुरावसी दुरी, किंवा भावाचे पुरी वाहवसी. मग असलं होते. मग साधना केलेली उपयोग काय? त्याच्यापेक्षा नामचिंतन करणारा आमचा वारकरी श्रेष्ठ. कोणतीच उपाधी अंगाला लावून घेत नाही, उपाधी रहित जीवन. तुम्हाला का आता इथं बसलेल्यापैकी असं कुणाला कोण छातीटोक सांगू शकतो इथं केवढे अधिकारी पुरुष आणि केवढी अधिकारी महिला बसलेली असू शकते? कुणालाच कळत नाही. कारण दरोनी श्रीहरी जपे सदा. कुणाच्या अंतरंगात सारखं भगवंताचं नाम आहे आणि कुणाची भक्ती श्रेष्ठ आहे इथं बसलेल्यापैकी कुणालाच कुणाचा पत्ता लागत नाही. सगळे कनेक्शन इंटरनेटचे, ज्याच्या त्याचा डाटा कॉम्प्युटरला जोडलेला आहे देवाच्या, आणि त्याचा हिशोब ठेवणारा कॉम्प्युटरचा ऑपरेटर आहे चित्रगुप्त. तोच सांगू शकतो की पाप पुण्याचं माप आणि कोण पुण्यवान कोण पापी. आपण वरून जरी दंभानं मिरवत असलो मी पुण्य करतोय, पण पाप होतं का पुण्य होतं याचे मालक आपण नाही. म्हणून बसलेल्यात अधिकारी पुरुष केवढाही असू शकतो. कोण अधिकारी माहीत नसते. अहो त्या जय विजयाला वाटलं हे लहान लहान मुलं आहेत, द्वारपाळ होते विष्णूचे, हे बारके बारके लेकरं मुलं, यांचा काय अधिकार असणार आहे? म्हणून त्यांना अडवलं दरवाजावर, आणि ते होते सनकादिक, सनक सनंदन सनत कुमार. सनकादिक मुलं होते ते. त्यांचा अधिकार जय विजयाला कळाला नाही. कधी कळाला माहिती आहे का? जय विजयाला शाप दिला त्या चौघांनी की 3 जन्म दैत्य कुळात घ्यावे लागतील, असला अधिकार होता. मग लहान वयाचा तिथं संबंध नाही. जय विजयाचं वय कुठं आणि सनकादिकांचं वय कुठं? सनत कुमारांचं वय किती असेल, पण अधिकार केवढा आहे? त्याच्यामुळं बसलेल्यात कोण केवढा अधिकारी याची गणना चित्रगुप्त आणि भगवंतच करू शकतो. लेखाजोखा कुणाचं कर्म कुणं सांभाळून ठेवलंय गेल्या जन्मातलं आपल्याला आज कालचं आपल्याला माहित नाही. आपला हिशोब घेणारा शेवटी भगवंतच आहे. आणि सगळ्याचे कनेक्शन तुम्ही म्हणाल कसं काय, हे वायफायनं जोडलेलं असतं, त्याच्याशी सगळे रायटिंग होत असते. तुम्ही मनात विकल्प जरी केला तर तो नोंद होतो. म्हणून सत्य संकल्प करत जावेत. भगवंताचं नामचिंतन, कुणाचा मत्सर, कुणाचा द्वेष, कुणाची निंदा हे घडूच नाही. नामस्मरणाशिवाय बोलण्याची नाही. एका देवाविन काही, असा ज्याचा नेम झाला तो मात्र ह्याच्यातून सुटला. त्याला मग सुख दुःखादी फळं बी नाहीत. कारण कर्मण्येव अधिकार असतो. अशा न्यायानं तो कर्म करतो, फळाची अपेक्षा करत नाही. आसक्ती रहित कर्म करतो, सुख दुःखाकडे समदृष्टीनं पाहतो. असा परमात्मा ज्याच्यात 36 गुण अद्वेष्टा सर्व भूतानांपासून भरलेले आहेत, तो परमात्मा या संसाराला जिंकून जातो. आणि ऋषीमुनी सुद्धा ह्याच्यात अडकलेत काही काही, आणि ते म्हणले एवढं सोपं नाही, आपलं मुक्त व्हा, या जन्माच्या नादाला लागू नका. तुकोबरा म्हणतात मला जन्म घ्यायचा आहे. मुनी मुक्त झाले बेने गर्भवासा, मुनी मुक्त झाले बेने गर्भवासा, मुनी मुक्त झाले बेने गर्भवासा, मुनी मुक्त झाले बेने गर्भवासा. महाविष्णुदासा सुलभ, महाविष्णुदासा सुलभ, मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा आणि आम्हा विष्णुदासा सुलभतो. म्हणून तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. आमच्यासाठी गर्भवास अवघड नाही, कारण आम्हा जन्म घेणे युगायुगी कशासाठी पुढता पुढती असं सेवावे. हे हा भक्तिरस आम्हाला पाहिजे. म्हणून पुन्हा पुन्हा सेवन करण्यासाठी पुन्हा येऊ, उपजून या पुढती येऊ, पुन्हा पुन्हा येऊ आणि काला खाऊ दही भात. वैकुंठित व्हायचे नाही कवळ काही काल्याचे, असं घेण्यासाठी आम्ही उपजू मज उपजवा जन्मांतरी हरिदासाची घरी
मला जन्मजन्मांतरात मला तुमच्याजवळ जन्म द्या, मोक्ष नको. मग मी जन्माला येऊन तुमची सेवा करीन, हे ठीक आहे. पर तुकोबरायला म्हणले देव सर्व लोक ह्याच्यात अडकतात. त्यांनी सांगितलं मधले अडथळे मला नको, एक्सप्रेस वेनं मला तुझ्याकडे येता आलं पाहिजे, म्हणून हे मधले अडथळे आम्ही टाळले. एवढंच सगळ्यांच्या लक्षात आलं. आता गंमत अशी आहे, पुढे जाऊन आता एखाद्या माणसाला जास्त शक्ती आल्यासारखं वाटलं, माझं अधिकार आल्यासारखं वाटला, भक्तही असेल तर थोडंसं देवावर अधिकार गाजवतो. कसं असते, मूल लाडानं आईवर अधिकार गाजवतो, वडिलावर आपला अधिकार गाजवतो. तसं संत देवावर आपली सत्ता प्रस्थापित करतात. उदाहरण सांगतो. पुंडलिकरायानं आई वडिलाची सेवा केली, खूप तप केलं, म्हणजे आई वडिलाची सेवा केल्यामुळं पुण्य वाढलं. देवाला इच्छा झाली की त्या भक्ताला भेटावं, म्हणून देव आलेत. बघा सत्ता कशी असते संतांची. पुंडलिकराया तुला भेटायला आलोय. देव ज्या सुखा कारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य संत सदन. आता हे पुंडलिकरायाचं घर धन्य करण्यासाठी देव आले. पुंडलिकरायाला म्हणले, पुंडलिका तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो, तुला भेटायला आलो, कुठे थांबू? पुंडलिकरायाने सांगितलं, आताच मला वेळ नाही, माझी आईवडिलाची सेवा चालू आहे, ती खंडित होऊ नये तोपर्यंत जवळची एक वीट घेतली आणि मागे भिरकावली, या विटेवर उभा राहा. या संतांची सत्ता देवावर कशी असते बघा. आपल्या आज्ञेत देवाला घेतली. आता देव अति परिचयात अवज्ञ आहे का नाही? पाहुणा घरी आला, पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले, आणि संतांनी आपल्या आज्ञेत देवाला ठेवलं. हा देवा उभा राहा विटेवर म्हणल्या उभाच राहिला देव, खाली नाही बसला. ही संतांच्या आज्ञेत देव असतो. हा उभा राहून विटेवर
कमरेवर हात ठेवून उभा आहे आणि युगे 28 उभाच आहे, कारण पुंडलिक रायाने बसायची आज्ञा दिली नाही. मग भिडान बोले पुंडलिकाशी, उभा मर्यादा पाठीसी, शिकारे न भजा माऊली. उभाच राहिला देव. ही संतांची सत्ता आहे. तसं तुकोबर आहे. आता अभंग प्रमाण म्हणू नका, 3ऱ्या अभंगात देवावर सत्ता गाजवतात. देवा हाती रूप म्हणा देवा हाती रूप धरविला आकार. देवा हाती रूप देवा हाती रूप धरविला आकार. देवा हाती रूप देवा हाती अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकोबराय म्हणतात, देवा हाती रूप धरविला आकार आणि नेदो निराकार होऊ त्यासी. आम्ही देवाला रूपाला आणलं. आता हे अधिकार प्रकट करतात. अरे देवा, तुला रूपालाच आम्ही आणले. आला नवा रूपा तुका म्हणे झाला सोपा. वा, आला नावा रूपा आणि तुका म्हणे झाला सोपा. निराकार परमात्मा साकार कुणी केला? आम्ही केला म्हणतो तुकोबर. नाही तर तुला कोण विचारत होत? आणविला रूपा बळे करोनी खळे हरिदासी. आम्ही तुला आकाराला आणलं. नाहीतर हे का विसरो न राहिलासी. तू विसरलास अशी दमदाटी. हा, आमुचिया भावे तुझ देव पण आणि हे का विसरो न राहिलासी. आमुचिया भावे तुझं देवपण. तुझं देवपण कुणामुळे आहे? आमच्यामुळं. आम्ही तुला आकाराला आणलं. आता तुला निराकार होऊ देणार नाहीत. म्हणजे साकार, सगुण साकार रूपातली भक्ती तुकोबरायला हवी आहे. सगुण साकार भक्ती पुढे आम्हाला तुझं ब्रह्मज्ञान नको, आत्मस्थिती भाव नको. मी भक्त तू देव आयशे करी. कारण आम्ही तुला देवा हाती रूप धरविला आकार नेदू निराकार होऊ त्याशी. तुला आम्ही सगुण साकार ह्याच्यासाठी केलंय, चित्त एकाग्र करता यावं. कारण सगुणातच चित्त एकाग्रता होते, निर्गुणात चित्त एकाग्र होत नाही. ही अडचण निर्गुणाची. दुसरं निर्गुण उपासनेत आणखी अडचण आहे. क्लेशोधिक तरस्तेशाम अव्यक्ता आसक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर दुःखम देहवद्वीर वाप्यते. अव्यक्ताची उपासना सोपी नाही, म्हणून सगुण उपासना सोपी आहे. म्हणून आम्ही तुला आकाराला आणलं. आता आमचं चित्त सगुण साकार म्हणजे तुझ्या मूर्तीच्या चरणावर आहे. ते बाजूला गेलं नाही पाहिजे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे चित्त जिवंत राहिले. तुका म्हणे चित्त
शेवटच्या चरणात महाराज आपल्याला सांगतात की त्या देवाच्या ठिकाणी आमचं चित्त निवांत राहिलं. आता तुका म्हणे चित्त निवांत राहिले आणि ध्यायती पाऊले विटेवरी. आता त्याच्या ध्यानात दुसरं काहीच नाही आणि अशी वृत्ती व्हावी लागते. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तने भाग्य तरी ऋणी देवायसा. ही वृत्ती तयार होण्यासाठी ही नाम संकीर्तनादी साधना आहे. या साधनेचं प्रयोजन काय, साधनेचा हेतू काय, की भक्ती वृत्ती तयार व्हावी. वृत्तीनं भक्त तयार झाला पाहिजे. मग ही वृत्ती तयार करण्यासाठी साधना करत करत जावं लागतं. या सगळ्या पायऱ्या ओलांडत ओलांडत सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. दीर्घकाळपर्यंत साधना करावी लागते, त्या मार्गात राहावं लागतं. जन्मच्या जन्म गेले तरी भगवंताची भेट नाही, तरी सुद्धा निराश होऊन जमत नाही. पुढच्या जन्मी देव भेट देईल. एक तरी जन्म असा येईल, त्या जन्मात देव मला म्हणेल की हा माझा भक्त आहे. तोपर्यंत वाट पाहावी लागते. साधारण वाट पाहावं लागत नाही. अहो बस स्टँडला गेलं तर बसची वाट 2-2 तास बघावी लागते. इथं तर भगवंताची भेट आहे, 2-2 नाही 4-4 जन्म घ्यायला भगवत भक्त तयार आहेत. पण एका तरी जन्माच्या शेवटी तुझी भेट व्हावी म्हणून एवढे जन्म साधना करतात. साधना लहान नाही. मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही. एका जन्मातली साधना होत नाही. साधना फळाला यायला प्राप्त काळ घडी यावी लागते. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या वाचून. तिथं गडबड घाई गोंधळ जमत नाही. प्राप्त काळ घडी यावी लागते, मग साधना फळाला येते. तुम्ही केलेल्या कर्मात सुद्धा 5 पायऱ्या आहेत. अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथक विदम विविधाश्च पृथक चेष्टा आणि दैवम चैवात्र पंचमम. हे 5 कारण साधना फळाला येण्यासाठी महत्वाचे आहेत. अधिष्ठान, कर्ता, कर्म, करण आणि शेवटला 5वं दैव. भगवंताची इच्छा ज्यावेळेस होईल, 4ही केले आणि 5वं आहे भगवंताची इच्छा, मग त्या साधनेचं फळ तुम्हाला भेटतं. कोणीही माणूस
ह्या 5 कारणाने यशस्वी होतो. म्हणून हे कर्म पूर्णत्वास जाण्याचे 5 कारण देवानं सांगितले. म्हणून साधनेमध्ये घाई करू नये. साधना ही निरंतर असावी, तिच्यामध्ये खंड पडू नये. अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण. मग मधात कितीही आघात येतात. साधना करताना कमी आघात येतात का? खूप आघात येतात. पण तिथं माणसानं काय करावं लागतंय? सावध राहावं लागतं आणि धीर आपला खचू देऊ नये. तुकोबराय सुद्धा म्हणले, मध्ये आम्हाला सुद्धा खंत झाली होती. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, त्यावेळेस पण आम्ही धीर धरला. धरीला धीर जीवने. आम्ही मात्र धैर्य सोडलं नाही. या सुखदुःखाच्या लाटा येतातही जातातही, त्याच्यामध्ये आम्ही स्थिर राहिलो. तुझ्याकडली वृत्ती आम्ही चलित होऊ दिली नाही. तसं आमचं चित्त आता तुका म्हणे चित्त निवांत राहिले. आणि ध्याई ती पावले विटेवरी, विटे ऐसे सुख नव्हे भक्तिरस, पुढता पुढती आस सेवावे हे विढो बार खुमा. म्हणून आज गीता जयंतीच्या दिवशी मोक्षदा एकादशीच्या पवित्र समयी असा संकल्प करूया की जीवनात साधना करावी. भगवद गीता किंचित दीता, गंगा जललव कनिका पीता, सकृदपि यस्य मुरारी समर्चा, तस्यायम किं कुरुते चर्चा. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, प्राप्ते सनिहिते मरणे, नै नै रक्षते गुरुय करणे. आद्य शंकराचार्य म्हणतात कधीतरी किंचित भगवद्गीता वाचा. भगवद्गीता किंचित दीता, गंगा जललव कनिका पिता. कधीतरी गंगेत जाऊन स्नान करा, गंगेचं पाणी आणून महादेवाला घाला. कधीतरी भगवान श्रीकृष्णाची मनोभावे सेवा करा. गंगा जललव कनिका पिता, सकृदपि यस्य मुरारी समर्चा. मुरारी म्हणजे भगवंत. भगवान श्रीकृष्णाची मनोभावे एकदा तरी जीवनात पूजा करा. त्याला यम सुद्धा काही करत नाही. तस्या यम किम कुरुते च, भज गोविंदम भज गोविंदम. हे सार आहे. म्हणून या ठिकाणी संकल्प करून भगवद्गीता वाचण्याचा प्रयत्न करू. विष्णू सहस्त्रनाम म्हणा. गेयम गीता नाम सहस्त्रम, ध्येयम श्रीपती रूपमजस्त्रम, नेयम सज्जन संगे चित्तम. सज्जनाच्या संगतीत राहून चित्त देऊन कीर्तन ऐका. नेयम सज्जन संगे चित्तम, देयम दीन जनायच वित्तम. दीन जनांना कधीतरी दान करा. कधीतरी गेयम गीता नाम सहस्त्रम, एकदा तरी विष्णू सहस्त्रनाम वाचून मारा. फुकट खाऊन मरू नका, म्हणजे नाहीतरी गेला जन्म वाया. आलान काय केला असं होऊ नये. एवढं तरी करा. असं उपदेश कुणाचा आहे? चरपट पंचरिकेमध्ये आद्य शंकराचार्य म्हणतात जास्त तुमच्यानं होणार नाही. पण भगवद्गीता किंचित दीता म्हणले. शब्द कशासाठी वापरलाय? त्यांना माहित आहे कामाच्या व्यापानं कीर्तनातून सुटले की संसारात गुंतले. तिकडून टोला खाल्ला की इकडं, इकडून तिकडं. असली अवस्था या संसारिक लोकांची आहे. म्हणून जास्त वजन आपल्यावर दिलेलं नाही. म्हणून अशा भक्तिरसात आपण सर्वजण आहात. सर्वांना धन्यवाद. शेळगावकर मंडळी, सर्वांचं प्रेम बदली झाली तरी कायम आहे. आणि सर्वांनी आग्रहानं या ठिकाणी सप्ताहाच्या कमिटीनं आमचे सगळे
गुणीजन प्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मुख्याध्यापक श्री गोरवे साहेब, निवृत्ती राधाकिशनजी गोरवे यांनी मला आजच्या या सप्ताहाची तारीख दिली. त्यानंतर आम्ही त्यांच्या घरी आज फराळही केला. त्यांना धन्यवाद. सप्ताह कमिटीला धन्यवाद. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साहेब. सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बघा ना, या ठिकाणी आता एवढे गुणीजन मंडळी, गावातील ज्येष्ठ तपस्वी, भजनानंदी आणि विशेष म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातून कीर्तन ऐकणारे श्रोते. नाहीतर बऱ्याच श्रोत्यांना फक्त हसवा-हसवी, फसवा-फसवी लागते. शास्त्रीय दृष्टिकोनातून कीर्तन ऐकणारे श्रोते शेळगावात आहेत. ही भगवान महाविष्णूची कृपा आहे. नाहीतर श्रोता वर्गच राहिला नाही. महाराजाला भगवद्गीता संपूर्ण सांगावी वाटते, पण लोकांना ती रुचत नाही किंवा समजत नाही किंवा त्याच्याबद्दल आस्था नाही. असं बऱ्याच गावात दिसतं, पण तसं आपल्या गावात नाही. हे प्रेम वृद्धिंगत व्हावं या न्यायाने या ठिकाणी विनेकरी असतील, मृदंगवादक आमचे प्रल्हाद महाराज दबडे आहेत, या ठिकाणी तुकारामजी आरगडे महाराज आमचे माऊली आहेत. आता सगळ्यांची नाव रामायणाचार्य हरिभक्तपरायण आपल्या गावचे भूषण आदरणीय अमोलजी महाराज गोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे नरहरी महाराज जाधव उत्कृष्ट गायक आहेत. सर्वांनी गायन चांगलं केलं. आमचे बालासाहेब महाराज आहेत. सर्वजण आले. दादा आहेत. आप्पा कीर्तनाला असतात. आता आप्पासमोर बोलणं म्हणजे सूर्यासमोर काजव्यानं चमकण्यासारखं आहे. कारण त्यांचं चिंतन, इकडं देशपांडे आकाचं चिंतन हे शास्त्रामधून झालेलं आहे. ब्रह्मसूत्र ज्या गावात उच्चारले जातात, वेदशास्त्रांचं ज्या ठिकाणी अभ्यास होतो, वेदशास्त्रांचा अभ्यास केला पाहिजे. हे सोपं गोष्ट नाही. हे पुण्याईनं मिळतं. तुमच्या गावाला मिळालेलं आहे. आता कोणाचं नाव, आपले गिरिजाप्पा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वजण मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणी आले. सर्वांना धन्यवाद. माता भगिनी या ठिकाणी 2 तास बसून कीर्तन ऐकलं, त्यांनाही धन्यवाद. समस्त शेळगावकर मंडळीला धन्यवाद याच्यासाठी की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आता मला आनंद होतो तसाच आनंद तयाचा हरिक, आणि खरा तर हा खटाटोप, हा अट्टास, त्याला आनंद व्हावा म्हणणं. म्हणजे आपली भक्ती देवाला आवडती व्हावी. भक्तीची ज्ञानोत्तर भक्ती आणि भगवंतापर्यंत जाण्यासाठी ज्ञान कर्म भक्ती उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावी, यासाठी सप्ताहामधून आपल्याला मार्गदर्शन मिळत असतं. विविध महाराजांची कीर्तनं होत असतात. त्याच्यामधून वेगवेगळे विषय येतात. कीर्तनात मर्यादा असते, तेवढाच विषय मांडावा लागतो. दुसऱ्या विषयाकडे गेले की हा विषय राहतो. जेवढा न्याय देण्याचा प्रयत्न होईल तेवढा अभंगाच्या वेळेनुसार अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, आणि येत माझे जी उरले पायी कपवून पायाच्या प्रसादे, काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती, नोहे अंगभूत युक्ती. या न्यायानं झालेली सेवा भगवान महाविष्णूच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर